पण आता काय ना तुकोबा इथं सांगतात, माझ्या वडिलांची मिरासे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधक भगवंतानं तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं, उपवास पारणे राखीला, दारवंटा केला, भोगवटा आम्हाला गी. मग आता बघा, तुकोबारायांनी देवाला परिचय देताना सांगितलं, देवा ऐक ना, माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आबरू जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही, यात आबरू तुझी जाणार आहे. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो, लक्षपूर्वक ऐका. आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत, सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय. जर तुम्ही पावती फाडायला जातात, पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा भाऊ कोणतरी आपले 51,000 1 लाखनी पावती देईन बुवा, मोठा बंगला आहे, पैसावाला माणूस आहे, 5-50 हजार लाख रुपये दी टाकीन, त्यांना भरोसावर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे, पावती साहेब इथला वजन मग सांगत, पंक्तीमध्ये काय काय आहे, भंडारा मग काय काय बनवणं शे, या सांगतं काय नाही, मसाले भात बीत असं छोटं मोठं करता, नाही नाही वजनात करा, काय लागलं मला सांगा. अरे जे करायचं ते करा, काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ती फाडल्या करा 151. आता माल सांगा, याने कितली विसरी म्हणती होई, आपले काय गाण ठेवणीचे का? एवढे पैसे आहेत ना, हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईसनी येतच, आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस आणि वाईट बी बसेल राहतस. चौकमाना 2-4 टोल्या पुरेशनी हे सप्ताह कमिटीवाला विचारू, काय रे दाद्या बंगलावर काय देणार पावती लेवाले, हा भो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही, ऐका नंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल, पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची? देणाऱ्याची, बरोबर आहे ना, देणाऱ्याची. तसंच तुकोबाराय सांगतात, मी तुझ्या दारात आल्या त्यानंतर तू जर का मला काय दिलं नाही, मी खाली हाताकन गेलो ना, तर यात माझी जाणार नाही, लाच तुझी जाणार आहे. हा पण काही ठिकाणी असं फसस ना माणूस. एक गावात मंदिर होतं, मंदिराचा पुजारी, पडको मंदिर, जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं, हाय मंदिरले थोडंसं वर टाकून कलर वगैरे कर देऊत बा, रंगरंगोटी होई जाय, जर उभारी बंदी की मंदिर. 1 रुपयाने आवक होती नि पुजारी हुशार होता, व्याजना 50,000 रुपये उचलेली नात, व्याजना 50,000 चालण्यात बहिणीस जावा, व्याजना 50,000 उचलेली नात. मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे. मंदिरना पुजारी इतला हुशार होता, म्हणे आपल्या असं करणं, त्या आरतीला डायरेक्ट राजालेच बोलावणं शे, म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50 हजार लाख रुपये ती जाईल, त्यामुळे 50,000 दिन कर्ज फिटी जाईल, 50,000 मंदिरला राहायचा तिनं आपलं नेम म्हणून जाईल म्हणे. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं, राजाने आरती करली नाही, ताटमा 100 रुपये ठी दिन आणि निघी घ्या. पुजारीले नेसता उलटा काम चाले, ज्यांना भरोसावर 50,000 उचलेले तर 100 रुपये ठीक आहे, ते काय फाशी लेवा नसेल म्हणे आई. पण पुजारीनं डोकं चालवलं, पुजारीनं डोकं चालवलं, तो 100 रुपया घेतला, मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला, लोकांना सांगायला लागला, पुजारी ऐका ऐका ऐका, आपल्या मंदिरात आपले राजे आलते आरती करायला, आणि देवाच्या मंदिरात राजानं दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा आहे, लिलाव करायचा आहे, लिलाव. लोके म्हणे राजाने दक्षिणा ठेवले, काय शेन काय नाही. एक म्हणे 11,000, दुसरा म्हणे 25. पुजारी म्हणे का रे पाणी बिनी टाक होतं का म्हणे पिवान टाइमले दूध मा तुमने लगे तरी नजर जा, असं काय माहिती सांगा करता थोडी येईल मी आठे. 25,000, दुसरा म्हणला 50,000, तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं आहे, काय आहे काय नाही. 75,000 पर्यंत लिलावाला, आणि राजाचा रथ निघत होता तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं, म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आत्ता चालू ना, मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले बघा ना. प्रधान हो ना, प्रधाननी देखा तो दांगडो म्हणे बापरे, आठे राजांटी दक्षिणा लिलाव चालू शे. प्रधान पळत पळत घ्या, म्हणे राजे, म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना, म्हणे हा,
त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे, कटपर्यंत जायला म्हणे 75 लाख. कदाचित मी आता होऊन 1 लाख बी सॉरी 75,000 मी आता होऊन ती 1 लाख बी बोलली नव्हती म्हणे कोणी. राजा पयत पुन्हा पुजारीना हात धरली ना म्हणे, भाऊ मीच लेस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपये देस म्हणे. काय सांगितलं? 1.25 लाख रुपये दे, फक्त मूठ उघाडजो नको म्हणे. कारण मूठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती? राजाची. तवच पाहिजे मन पडेल जाकेल मूठ. राजानं सांगितलं 1.25 लाख देस, फक्त मूठ नको उघाडजो म्हणे. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लाज जाते, म्हणून देणाऱ्यानं देताना हुशारीनं द्यायचंय. बरोबर आहे ना? हा, बाकी नसले असं वाटत सप्ताह त्याच नाही भाऊ करले तीन भाऊ, तसं नाही राहत. प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गण खरंच आहे, पण मना हातमा सत्ता नाही, याव मरी जायचो मा पण स्वाबी बी देत नाही, मी कथाईन दान करसू. टेन्शन लेवा नाही बहिणी सोन. तुमना मालकने जर पैसा दिनात नाही ना, खुशाल दाई की टाकानी. मग काय दान कर नाही म्हणल्यावर काय दखानं बारीक सुरी. बरोबर आहे का नाही? हा, आणि बऱ्याच ठिकाणी वसना असं बाबा हो असा आयडिया देवा म्हणा गावात सप्ताह होता म्हणे, भाऊ तून काका येत नाही आता सप्ताह पावती लेवायला मीच गहू गावामध्ये 150 नव्हतो जरासा. ती मावशी म्हणे, भाऊ तून काका फिराव कराय ना, तो काय देवाव नाही, असं कर तून काका कथा घ्या का मग तू गुच्चुपी लागजो म्हणे. आता तो काका घ्या बैर दिशाले म्हण दख चौक माही म्हणता काका घ्या मी गहू काकूनकडे. काकूने मस्त तगारी बर दाय काढी हरभराने. हरभरान ताय दायनं ते तगार भरेल म्हण डोकार चढावून टाइमलेस काका येईन उभा राहील. म्हणतो बालता बाकर दगाल तू काका, हाव काय टाया बसू द्या म्हणतात. पण काका तीन काकू बोलती हुशार. काका म्हणे काय काय कराय नाही? अहो माई म्हणे त्या सप्ताह माई येल 1000 तो 2 पैसा कमी माई की राय ना म्हणे. इतला हुशार काका. काय काय मक्की चूच राहतस. तिथं गरमाने दाय बी काढी आणि गरमाईन त्यांनी स्वतः दाय बी काढले ना, दोन्ही गरमान्याच होत्या. तो माल सांगे अरे म्हणे महाराज इथला बावलाय राय ना, आई दाय कशी म्हणे घरनी दाय कशी, कितला फरक आहे म्हणे. म्हणता अरे भाऊ तुना माल फरक आहे रे आप्पा. दान धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लायकी ओळखू येते. तुकोबाराय सांगतात देवा. हां, पहिले तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी कीर्तन करत असताना पहिले तर तुम्ही मला आमचे कानादेशाचे सुपुत्र म्हणतात, खानदेश रत्न म्हणतात. मग त्यासाठी मला मनी भाषेचा वापर करणार रास बाबा. इथल्या बड्या पदव्या दिदी ना तुम्ही. आता योगायोगीतला चांगला आहे जेव्हा भगवंत सोबत असतो ना बाबा. हाँ, जलने वाले कितने भी जल जाए भाई, अगर साथ में कन्हैया हो तो सब कुछ ठीक होता है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. तुमच्या धुळ्यामध्ये मला खानदेश रत्न पुरस्कार भेटला होता. आणि योगायोगीतला चांगला आहे की आत्ता 4 दिवस झाले नाही तेव्हा मला राष्ट्रीय कीर्तनकारचा पुरस्कार भेटला पुण्यामध्ये. मग बाकी ना कितला का किडा पाडत ना भगवान मन संगेशे आडे काय कोणती की नाही राही ना बा, कारण किडा पाडणारच ना सांग. मुझे डंग लाई राही ना तू आता ओ पोपट आता तरी किडा पाड राही ना का रे बायकोन समोर बोलाले तात्रा वस्तू. आणि नेमका असं आहे बाबा, आपलं जर थोडंफार बी काय चुकणं ना याटे बसेल बटा चांगला येतस. बोलणारा त्या राहतस, ज्याशने बायका बी ऐकतेत नाही ते आपल्याशी काढतस. मला ते विशेष वाटत बाई म्हणा ते मन ना असं त्यासले हो आप्पा पहिले तुतून बायकोला आवर रे काका. वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता. देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारात आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी लाज जाणार नाही, लाज तुझी जाणार आहे असं महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये.
वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित 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 दासमी अंकित तुका मोकली का लाज कोना तुका मोकली का लाज कोना तुका मोकली लाज कोना तुका मोकली लाज तुका मोकली लाज कोना तुका मोकली लाज कोना तुका मोकली लाज कोना तुका मोकली लाज कोना उपवास पाराने रखना दारवंगा दारवंगा उपवास पाराने रखना दारवंगा रखना दारवंगा उपवास पाराने रखना दारवंगा रखना दारवंगा उपवास पाराने रखना दारवंगा साध्या सोप्या भाषेमध्ये 3 चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी काय करायचे, जर देवाकडे मागण्याचा आपला सुद्धा अधिकार व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नामचिंतन करायचे. ज्यासले ज्यासले हात होतील त्यासले हात वाजा, टाळ्या वाजा. अजून नाही ना, थांबा ना, बापरे असं सांगता तू दुआत राहतात तुम्ही. थांबा, खरंच वातावरण भारी आहे, मला तर आनंद वाटतोय. आणि जर वातावरण असं असलं की मला सांगायला आवडतं की इतके भारी लोक आहेत, सहज बोलतोय तरी लोक हसले, एवढ्या प्रसन्नतेने कीर्तनात बसले की त्यांचा चेहरा बघूनच मला असं वाटतं की मी अजून काहीतरी बोलायला पाहिजे. हां, पण कसं आहे ना, कदाचित हे बसलेली मंडळी 95 तर 98% जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितल्याच्या नंतर माय बरोबर भाकर देते, म्हणजे लेकराची भाषा मायला कळते, तसं 98% लोकांना कळलं असेल माझं कीर्तनातून म्हणणं काय आहे. हो, कळलंच असेल. जमाना आहेत त्यासले काही बी बोलेल पटी जा सामना महाराज मस्त बोलत बोल, ज्यासले किडा पाडणार चांगलं सांगेल वर बी किडा पाड टाकतस, बरोबर आहे की नाही. पण इथं बसणारा समाज सुज्ञ आणि सगळे असे टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरे करून बसलेत म्हणून मला आनंद वाटतोय. आणि आपले कीर्तन मग असं चित लागस असा लोके राहणार, अशा म्हणे माया बहिणी, आता म्हणा तरुण भाऊ, म्हणा काका बाबा, असा लोके राहणार का म्हणा कीर्तन मग बोलतं चित लागस. हां, सहज बोलणं तरी हसायला पाहिजे. हो, सहज बोल राहिनो तरी हशी राहणार. इथलं भारी वातावरण शे. नाही तर काही ठिकाणी आम्ही हसाडू ते हसतात नाही, रडावं ते रडतात नाही. मग आपल्या असं वाटत एकला पेटा का बरं लई नको, दोर बी लई यायला पाहिजे होता. पण इथलं भारी वातावरण शाट आहे, सहज बोल राहिनो तरी सुद्धा लोक हशी राहणार. खरंच मायावन दादा हो, धन्यता द्यावी तेवढी थोडीशी. तुम्हाला हसणं म्हणजे मला स्फूर्ती देणं आहे, बरोबर आहे की नाही. खरं तर कीर्तन म्हणजे हसण्याचं साधन नाहीच आहे, हे मला पहिले मान्य करावं लागेल आणि तुम्हालाही सांगायला आवडेल. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही आहे. पण मी पहिले चिंतन बी मान्य केले. आपण जर चिंतन मांडू ना लोक असा दबतो, हो तिने रे भो, मग मला पक्क समजी गे आपलं वावर म्हणजे कांदाच नाही, दुसरा पिकेच ना. नांदमा काय पडू नको भो, सरळ कांदा लावत जाईन, लगेच इकत जाईन, सगळे कांदा रोप तयार ठेवत जाय. एकदा माहिती पडी की ना उत्पन्न काय निघावचे असं. अरे रडवणारे तर गल्लीत गल्लीत आपल्या आजूबाजूला राहतात, रडवणारे, दुःख देणारे. मला असं वाटलं की रवी किरण महाराज या माध्यमातून तू लोकांना थोडं हसवण्याचं काम कर, तेवढं समाधानी तरी होतील विचार. तुम्हाला सांगतो, जीवन जगत असताना एकदम आनंदीत जगायचं, दुःख मा काय जगानं. आणि मला पक्की गॅरंटी, मन कीर्तन मा जर बशी घ्यात ना, हां मन कीर्तन मा जर दिल खोलीन बशी घ्यात, मनाबद्दल जर द्वेष नाही राहणार, मन मा पक्की गॅरंटी इथला हसाल भेटस ना. हो, तरुण भाऊसले काहीच सांगणार नाही, कारण असं सांगणं म्हणजे मना चुकीनं राही. म्हातारा बाबाजले सांगणार म्हणजे 60 ना पुढे येतच. मना कीर्तन मा दिल खोलीन आशिली ना 60 वर्षनी पुढला ज्या बी बाबा आहेत ना त्यासले गॅरंटी देईन सांगतस तुमले अटॅक यावं नाही.
हा, कारण दिल कोली ना अशी ना 6 महिना अटॅक येणारच नाही आपली गॅरंटी. मग बाकीना बाबा म्हणतच होते का हो महाराज 6 महिन्यानं काम होई गे पुढे काय करा ना मला आखो बोलायला ना 50-60 देवा ना जग नाही म्हणल्यावर काय पैसाच कडे दाखा हो. बरोबर आहे का नाही? किती भारी वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे. आता सगळ्यांनी काय करायचंय, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. हरी हरी जय 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 नंतर काढतात फोटो. ते आपण फोटो काढायला लागजा तुम्ही असले असं वाटत कार्यक्रम सरी घ्या तुम्ही फोटो धडकायले अरे आमले जाऊ द्या जाऊन आपण नंतर काढतो फोटो. ऐका तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला बरं खरं खरं सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे आपला कीर्तनी सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनी सांगता होत नाही. कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांगा. नामपूरकर दादा खरं का भजन खरंच ना मायच्यान भजन गाताना एवढं अंतकरणापासून असलं पाहिजे का? हा मला तुमले आवडीन तसं मनानं आवडस. इतकं वेडं व्हायचं देवाच्या भजनात इतकं वेडं व्हायचं जसं की खरंच वेड लावलं भैया कानाने मला खरंच वेड लावलं भैया देवाने मला. नका चेहरा दाखा बाईस ना बाकी म्हणतात म्हणू का माय हो म्हणता आला काय मजा न म्हणत हो माय. भजन म्हणत असताना अजिबात लाज ठेवायची नाही. कदाचित माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं. लोकांनी काय म्हणलं याच्याकडे लक्ष दिलं नाही. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नादी लागायचं नाही. माझ्या माया बहिणींना मला सांगायचंय लोक कोणाला चांगलं म्हणत नाही हो. त्यासले फक्त स्वतःने अंडेर आवडत दुसऱ्यांना अंडेरना किडाच पाठत लोके. हा मनीषी नाही ना लोके काय म्हणतात साई डोका माई काट टाका हो. पहिला लोके होता त्यासनी मानसिकता अशी होती जर कधी मायर मा पोरणी करा ना करा ना बाबा तुमले मनातील मोठा अनुभव याव. पोरणी जर मायर मा करा ना मायबापच सांगेत बहीण जेठना पोरेस ना देरणा पोरेस ना कंटाळा नको करू बरं हो. आपली म्हणे देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं रास. पहिला मायबाप शिकाडेत आते मम्मी ते माझ्या देराणीचं माझ्या जेठाणीचं पोरग माझ्या पुढं पुढं करतं काय नाही अशी बुताडा खुल्ल्यात जाय. पहिला मायबाप सांगेत देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं रास. आते आता गणच बदली जायला बहिणी आता इथलं बदली जायचे हिशोबना बाहेर बदली जायचे. बदलानं मी सांगतच पण आज आपला दिवस नाही तो कारण आज मागणी सांगायची होती मला.
मनीषने आज जुनं काही सांगायला भेटणार नाही. नाही बोलले होत्या काय होत नाही, मोबाईल येतो नाही काही नाही ताई काही नाही वसते इथलं तिथलं तो तुम्हाला बी दोष नाही येतो मना सुद्धा 3-4 दाव को काही पण ना आठे. मोबाईल म्हणजे बिन माय बापनं लेकरू येते कवय रडी पडीन त्यानं सांगता येईल त्याला का माय का बाप कवय बी बुक असते त्यानं बस लागानं नाही. हो आणि खरं सांग काय मोबाईलने इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करते लोकेशले मोबाईलने हिशोब ना बाहेर एक भाऊ मोबाईलनं व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. ती बहीण बी सिरियल दाखा मा इथली येडी होती तिला असं वाटणं म्हणा मला कजून तिने बी सिरियल दखता चहा ठिदिने चाना कप भरले नाही टिपॉयवर ठिदिना हो भाऊ व्हॉट्सअप चालवता ध्यान मागून बायकोन कप ठिदिना भाऊ हा कप उचलत पेवान टाइमले दखस भाऊ म्हणा बा पी दुसरा घर निशे म्हणे मी का दुसरा घर मागुशी आहे भाऊ म्हणे. आणि जर आता मला दुसरा घर मागुशेल मग त्या घरना मालकने जर दखत यावं साधा गोमाल कुमचाड करी त्यांना येवान पहिले पैन पडीन म्हणे अवघर माई जीवलीश नाही पैस तिथला मग घर ना खरा मालक घुशी राहता घरमा याना निघाना गाव त्यांना घुसाना गाव दोन्ही दारमा येरायला भेटणार याला असं वाटे अव माठ टाकीन म्हणे आधी आणि तो घर ना मालक याली विचारा मी का तुमना घरमा घुशी होऊन उभी तो बी फेसबुक मा येडाव ते काय मोबाईल न काय खरं राहील निशे बाबा. हो इथला येडा बनाय ठेवले त्या मोबाईलच नाही. मी एक जण जेवणलेलं घ्या माले जेवणलेलं घ्या बस त्या पाहून सुरू कर दे ना बाबा म्हणतं काय बायको बोलती डोकं उठाडशे म्हणे म्हणतं मग पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर डोकं लायतेस म्हणे गाया सुद्धा देस मारायला बी उठीस म्हणे म्हणतं तू नाही रे घर परात दांगडो आहे त्या तेवढं बरं आहे जोडा मा एक बी बहीण तशी नाही आहो तुम्ही नाही करतेस ना मालेगाव सॉरी मालेगाव मा हा म्हण डोका मा दुडच गुज जायचे मालेगाव मा पहिला मग होतं बा मालेगाव पण थोडं याद पडता मला असं वाटतं मन गाडी पुढे निघवी म्हणतो धुळा मग याद हां विठ्ठल महाराज बायको इथे डोकं उठाडे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काय बी बोलस कधी येणार रांता बी जाडू उडी फेकच म्हणे म्हणतं बघ वर परत दांगडो काय टेन्शन लिहू नको म्हणतं. हा ते नेमकं त्या भाऊन घर जेवण होतं मला त्यांना मागाल नव्हतं स्वयंपाक वगैरे ती ताई म्हणे हे जेवण तयार आहे बसा म्हणे जेवण लिहा ते 2 आसन टाकेल होतात मी बसलो तो घर मालक बी बसना नेमका पहिला का घुसलो तिथला मग तो भाऊ खाता उठना जिनावरला का 10 बावर पै घ्या मग मन ध्यान मावून यान पहिलेच सांगेल होतं मन बायको येडी आहे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काय बी वडी फेकस म्हणतं आवराय जाईन मालेच कुटी टाकी मी बी जिना वाटे ती बहीण ना मागे तो भाऊ मागे तो 10 बावर मी बी जिना वाटे पैनू त्यान मागे तो माल म्हणे का हो महाराज आता कथा उन्हात म्हणे तुम्ही म्हणतं भाऊ तू पै येतो ना मी बी पै उनो तू पहिलेच सांगे मन बायको येडी आहे म्हणे माल कुठी काढस तू राहाय जाशील मीच कुठाय जासो भाऊ म्हणशील पै उनो म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणतं काय होय ना अहो खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणशील वर बोलालू नो हो भाऊ आई खाले सांगते अरे हो काका कसाल म्हणा म्हातारा माणूस ना जीवन हाल करा मोबाईल काय करतील त्याचं काय सांगता येत नाही. पण आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. माझ्या मीराबाईनं लोकांचा विचार नाही केला पायात घुंगरू बांधले आणि नाचली. समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे बरोबर आहे की नाही. लोकांना काय आवडेल लोकांना आवडी निवडीचा विशेष डोक्यात ठेवायचा नाही. लोकेशले काही नाही आपण चांगलं कधीच आवडत नाही. तुम्ही जर कधी बंगला बांधी टाका तरुण भाऊले सांगस जर बंगला बांधी टाका तुम्हावर प्रेम करणारा सांगतील काहीच वय नाही हो 30-35 वर्षनी वय मा बंगला बांध टाका पोऱ्यानी पण ज्यातले किडा पाडणार त्या एक सांगते हा सहज बांधावस का हो काहीतरी सापड नवीर ते आले बाकी ते इथला नीच राहता ना दुसऱ्याला कमी लेखान करता तुमले नाही माहित हो 6 रुपयाने उपा डेले त्यांनी कितला नीच धंदा याव हा लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक काय म्हणतील त्याच ना आनंदामध्ये तुम्ही खुश कराल घ्यात ना आयुष्यभर आपलं आपण स्वतःसाठी जगणतच नाही कारण लोक कोणले चांगला म्हणतात नाही. मी पहिला मग सांगा जन्म देणारा बाप मा सुद्धा दोष काढणारी अवलाद येतो तुम्हाला मनामा दोष काढत नाही कसावर ते मनीषीन लोकेशले काय आवडस हाय डोकं माही काढ टाका हो
भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आणि नुसतं प्रोसिजर मनीषी नाही, बाजूवाला कराय ना मनीषी ना आपण बी करा असं नाही. इतकी वेळी भक्ती करायची ना, इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागतीच होत बघतो ना भाऊ, इतकं वारे आलं पाहिजे नामचिंतनात, इतकं वारे आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी रायाचा, अवचित भरेला वारा माझ्या भरावांसाठी आपले कोणीतरी वारं भरावणारा पण भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी संगत चांगली करावी लागेल. आणि संगत चांगली झाली का मग आपण शिकतो. बहिणी हो तुम्हाला सांगतो कसं म्हणलं पाहिजे. लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी. पण ऐकतं वयवस माहितीये का, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू भेटतात ना, गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं. हां बरोबर आहे ना. आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. बरोबर आहे ना. हां पण गुरु भेटणं गरजेचं आहे, मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो. म्हणून आता तुम्ही काय करायचे, वेळ झालेली सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, जशी माझ्या राध्यानं केली, माझ्या मीराबाईने केली. हां मी जाऊ लागून ती गवडण म्हणत नाही, तो लागून आपली कीर्तनी सांगता होत नाही. अंतकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं. कसं आहे का, दीवानी